पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकरच्या शूटरनं थेट फर्निचर मॉलवर गोळीबार केलाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या पिस्तूलमधून 5 ते 6 गोळ्या फर्निचर मॉलवर झाडल्या। या गोळीबाराची जबाबदारी स्वतः शुभम लोणकरनं घेतलेली आहे। तशी पोस्ट सुद्धा त्यानं स्वतः फेसबुकवर केली आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मॉलच्या दिशेनं 5 ते 6 गोळ्या झाडल्या आणि मॉलची एक बाजू पूर्णपणे फुटलेली आहे। एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नईम हे एमडी ड्रग्ज तस्कर असल्याचा उल्लेख करत हा फक्त ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल असा इशारा दिलेला आहे आणि यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। बिश्नोई गँगच्या शूटरच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आलेलं असून पोलीस लॉरेन्स बिश्नोई गँग संदर्भात आणखी तपासही करत आहेत। शुभम लोणकरच्या शूटरनं थेट फर्निचर मॉलवर गोळीबार केलेला आहे। सोशल मीडियावरून जीवमानाची धमकी सुद्धा दिली आहे आणि दोघांनी येऊन 2 पिस्तूल्समधून हा गोळीबार केला। बिश्नोई गँगकडून हा गोळीबार केला गेल्याची माहिती आहे आणि या संदर्भात पोलीस आणखी तपास करत आहेत। 2 पिस्तूलमधून या दोघांनी 6 गोळ्या झाडलेल्या आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, सीसीटीव्ही आपण दृश्यांद्वारे प्रेक्षकांना दाखवतोय, दृश्य बरीच बोलकी आहेत। पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू झालाय? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये रावेत परिसरात हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला आहे। हा जो गोळीबार आहे तो करण्यात आलेला आहे। 5 ते 6 गोळ्या खरं तर या फर्निचर मॉलच्या बाहेरून जे बॅनर आहे किंवा काचा आहेत त्यावरती मारण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने या संदर्भात ही संपूर्ण जी गोळीबाराची जी घटना आहे त्याची जबाबदारी स्वीकारल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। याची पुष्टी जरी अजून झाली नसली तरी हा संपूर्ण जो प्रकार आहे तो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने केलाय का असाही तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस एकंदरीत करताना पाहायला मिळतात आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीही पोलीस आता तत्परतेने कारवाई करताना एकंदरीत दिसून येतात आहे। दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भर रस्त्यामध्ये अशा आशयाचा गोळीबाराचा थरार होतो, सामान्य नागरिकांना सुद्धा धोका उद्भवू शकतो। मॉलवरती खरं तर फायरिंग करण्यात आली। हे सगळं प्रकरण काय आहे, किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे किंवा आपली जी पथकं आहेत रवाना करण्यात आलेली आहे? या ठिकाणी साधारणतः रात्री 9:20 दरम्यान एजे फर्निचर मॉलच्या समोर त्या ठिकाणी 2 अज्ञात व्यक्ती 2 व्हीलरवरून आले आणि त्यांनी एजे फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने, नेमप्लेटच्या दिशेने, वरच्या दिशेने त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि पुढील दिशेने निघून गेलेले आहेत। जशी घटना कळल्यानंतर त्या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि झोनचे सर्व अधिकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी तपासाला सुरुवात केली। त्याचबरोबर त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी देऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे आणि क्राईम ब्रांचचे आहेत आणि झोनचे सर्व तपास पथके त्या ठिकाणी तयार करून ह्या वेगवेगळ्या टीम ज्या आहेत आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेले आहेत। तांत्रिक तपास आणि या ठिकाणी आजूबाजूला काही लोकांनी जे काही प्रकार बघितलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा सखोल तपास चालू आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि नेमके प्रकार काय आहे, किती व्यक्ती होते, कोण होते, कशासाठी केलेला आहे हा प्रकार, हे सर्व तपासाच्या नंतरच समोर येतील। लॉरेन्स बिश्नोई यांचा जो सदस्य आहे शुभम लोणकर यानं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यानं हे फायरिंग केल्याचं कबूल केलेलं आहे। सोशल मीडियावर त्याची पोस्ट जी आहे ती समोर आलेली आहे। या सोशल मीडियावर जी पोस्ट सध्या जी काही व्हायरल होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस विभागाने अतिशय गंभीरतापूर्वक हे प्रकरण घेतलेलं आहे आणि हा नेमके प्रकार काय आहे हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून सखोल पद्धतीने हे आम्ही तपास करीत आहोत। आणि या गोळीबाराच्या थरारासंदर्भात पोलिसांकडून आलेली ही प्रतिक्रिया। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तिथे दाखल झालेली आहे, अधिकारी पाहायला मिळतात आणि या संदर्भातला सगळा शोध आणि तपासही सुरू आहे। दोघांनी बाईकवरून येत 2 पिस्तूल्समधून 6 गोळ्या झाडल्या आणि फर्निचर मॉल होता हा आणि जीवे धमकी सुद्धा दिलेली आहे। बिश्नोई गँगनं ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे। मात्र भर रस्त्यामध्ये 2
व्यक्ती येतात आणि या फर्निचरवर 6 राऊंड फायर करतात. कुणाच्याही जीवावर बेतू शकत होतं. या संदर्भात पोलीस आणखीन तपास करतायत.